नवी मुंबई कोपरखैरणे परिसरात एका 79 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम या सराईत चोरट्याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या अट्टल चोराला अटक करताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने यांत्रिक मदतीचा वापर केला। चिंकी याला अटक करताना पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, मात्र त्याच्या गुन्ह्याचे धागेदोरे शोधत यांत्रिक साधनांचा वापर करून पोलिसांनी त्याला अखेर पकडले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी केलेली सोन्याची चैन व त्याच परिसरातील दुसऱ्या एका महिलेकडून चोरलेले मंगळसूत्र देखील हस्तगत केले आहे। चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम याच्यावर उत्तर प्रदेशमध्ये जबर चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। कोपरखैरणे पोलिसांनी या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी केली आहे। या संदर्भात बोलताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील म्हणाले, या घटनेत कोणताही धागा नसतानाही आमच्या पोलिसांनी यांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे। यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे। पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून या आरोपीने इतर कुठे कुठे चोरी केली आहे याचा शोध घेतला जात आहे। जय हिंद। कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणे पोलिसांच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दीपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय 34 वर्ष हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेशचा आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून कोपरखैरणे पोलीस हद्दीतील 2 चेन स्नॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले। या दोन्ही गुन्हे 2 महिलांचे, एक ज्येष्ठ महिला होती, त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची चेन चोरीस गेली होती, तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्याची चेन जबरी चोरी केली होती। हे दोन्ही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंग कडून रिकव्हर केले आहेत। सदरची बाजार मूल्य 1,46,000 रुपये आहे। सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर, कानपूर, उत्तर प्रदेश। कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण 11 गुन्हे नोंद आहेत। त्यातील 8 गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत, 2 गुन्हे हे NDPS चे आहेत आणि 1 गुन्हा चोरीचा आहे। असा हा उत्तर प्रदेशातील वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखैरणे ह्या ठिकाणी राहत होता। स्थानिकांनी चौकशी केली असता तो तिथून परागंदा झालेला आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेश पोलीस त्याला ताब्यात घेऊन तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत। तरी ह्या दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत। सदरच्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय CP सर श्री मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट CP सर एनपुरे सर, आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाने सर, आमचे ACP श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं। त्यांच्याकडून मिळणारे सिरियल अनालिसिस, त्यांच्याकडून तंतोतंत मिळणारी माहिती, जेरलिस्टची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस करण्यास बहुमूल्याची आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे। धन्यवाद।